हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? माझ्या होम कुकिंग मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। यामध्ये मी आज बनवणार आहे मटर आणि पनीरची भाजी। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली होती। चला तर मग आपण भाजी बनवायला स्टार्ट करूया। त्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि हे पनीर मी अशा पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। थोडेसे मोठेच पीस कट केलेले आहेत, आपण आपल्या आवडीनुसार ते कट करू शकता। हे पीस चांगले कट करून झाल्यानंतर आपण ते फ्राय करून घेणार आहे। एकदम छान असे मी फ्राय करून घेतलेले आहे। त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मी पनीर टाकले आणि एक साईडने परतल्यानंतर ते उलटवून घेतलेलं आहे। पनीर चांगलं परतल्यानंतर दोन्ही साईड चांगल्या परतू द्यायच्या आहेत। दोन्ही साईडने चांगल्या परतल्यानंतर ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कोमट पाणी ॲड केलेलं आहे। ह्या कोमट पाण्यामुळे काय होतं, पनीर जे आहे ना तर ते जास्त कडक होत नाही आणि एकदम मऊ असं राहतं, म्हणून आपण त्यामध्ये कोमट पाणी थोडंसं ॲड करून ठेवायचं आहे। त्यानंतर मी याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहे। तर मसाल्यासाठी लागणार आहे आपल्याला 3 छोटे कांदे, त्यानंतर 3 छोटे टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि अद्रकचा तुकडा। कांदा आणि टोमॅटो मी छोट्या याच्यामध्ये कट करून घेत आहे। जास्त लहान पण मी कट केलेला नाही आहे, कारण कांदा आणि टोमॅटो चांगला परतला जाणार आहे आणि त्याची प्युरी तयार होणार आहे, म्हणून मी थोडंसं मीडियम साईजमध्येच कट केला होता। हा मसाला चांगला कट करून झाल्यानंतर आपण तेलामध्ये परतवून घेणार आहे। ह्या 2 मिरच्या ज्या आहेत तर त्याचेही मी 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्याला जर हवं असेल तर आपण टाकू शकता मिरची हिरवी, नाहीतर नाही टाकली तरी जमेल। त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये ॲड केला आहे कांदा, टोमॅटो आणि ज्या मिरच्या मी कापलेल्या होत्या त्या मिरच्याही मी यामध्ये टाकते आहे। त्यानंतर लसूण आणि अद्रकचा तुकडा जो कापलेला होता तो त्यामध्ये परतायला टाकलेला आहे। त्यानंतर मी यामध्ये थोडासा गरम मसाला टाकते, तर 1-2 मिरी मी टाकलेल्या आहेत, 2 वेलची टाकलेली आहे आणि 2-3 लवंग टाकलेले आहेत। आता एक बेडगी मिरची मी यामध्ये सुकी कट करून टाकली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। आपल्याला हवं असेल तर आपण आपल्या घरामध्ये जी लाल मिरची असेल तीही ॲड करू शकता आणि थोडंसं तमालपत्र मी तुकडे करून टाकलेले आहेत आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। मिठामुळे काय होतं की आपण जो मसाला परततोय तर तो मसाला लवकर परतायला मदत होते। मसाला असा छान परतल्यानंतर एका प्लेटमध्ये मी तो थंड करायला ठेवलेला आहे। तर सगळं थंड झाल्यानंतर हा मसाला जो आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। आता एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं जिरं, एक सुकी लाल मिरची, आपण असेल तर बॅडगी मिरचीही वापरू शकता, मी बॅडगी मिरची वापरलेली आहे। त्यानंतर जो मसाला मी बारीक करून ठेवलेला होता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये, तो मसाला मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि छान असा परतवून घेणार आहे। मसाला थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये मी काही जे आपले मसाले आहेत ते ॲड करणार आहे। त्यामध्ये मी टाकलेली आहे लाल तिखट, घरचीच लाल तिखट मी वापरलेली आहे। त्यानंतर थोडीशी हळदी पावडर, 2 चमचे मी टाकलेला आहे धना पावडर आणि 1 चमचा यामध्ये किचन किंग मसाला मी टाकला आहे। मसाले चांगले परतल्यानंतर मी यामध्ये वाटाणे टाकणार आहे। हे वाटाणे जे आहेत तर आता सीजनल जे वाटाणे येतात तेच वाटाणे आहे, फ्रोजन वाटाणे मी वापरलेले नाही आहेत। जर फ्रोजन वाटाणे असेल तर आपण थोडेसे गरम पाण्यामध्ये काढून घेऊन ते टाकू शकता। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी घरची मलाई, दुधावरची साय म्हणजे, आणि थोडेसे 2-3 काजू, हे बारीक करून घेऊन मी या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चांगलं परतून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता ते छान असं एकदम परतलेलं आहे। मसालाही एकदम व्यवस्थित परतल्यामुळे त्याला तेल सुटलेलं आहे आणि सगळं परतल्यानंतर यामध्ये मी ॲड केलं आहे 1 छोटा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी। हे सगळं व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। थोडंसं कोमट पाणीच मी यामध्ये वापरलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आपण टाकायचं आहे।
एकदम छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्या भाजीला। आणि भाजी उकळल्यानंतर त्यामध्ये जे आपण पनीर फ्राय करून गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते मी त्यामध्ये पिळून टाकलेलं आहे। त्यामधलं पाणी आपण काढून टाकायचं आहे। पनीर थोडंसं मी लेटच टाकलेलं आहे, ऑलरेडी ते फ्राय केलेलं होतं म्हणून अगोदर टाकण्याची काही गरज नाही आहे। आणि पाहू शकता तुम्ही छान अशी माझी भाजी तयार झालेली आहे। एकदम मस्त उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पनीर किसून टाकलेलं आहे। तुम्ही बघितलं असेल मी एकदम घरच्या साहित्यामध्ये आणि काही एक्स्ट्रा न वापरता ही भाजी तयार केलेली आहे, परंतु एकदम हॉटेलसारखी टेस्ट या भाजीला आलेली होती। आपण पण एकदा नक्की ट्राय करा आणि कशी तयार झाली हे मला सांगा। माझी ही भाजीची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।